आपल्याला विचार कसा करायला पाहिजे? ऑफिशियल वेबसाईट्स, रिझर्व्ह बँकेची ऑफिशियल वेबसाईट्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ऑफिशियल वेबसाईट्स, त्यांची ऑफिशियल प्रेस रिलीजेस, रेफर दिस. यू विल फाइंड देयर विल बी लेसर कन्फ्युजन. राहिला प्रश्न डिमॉनिटायझेशनचा, हे का झालं, पुढे काय होणार आहे आणि कशा पद्धतीने झालं हे मला कसं माहिती आहे? तर मी जे तुम्हाला सांगणार आहे की 95% पब्लिक डोमेनवर उपलब्ध आहे. मी फक्त लूज एंड्स कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आय डू नॉट हॅव ओरिजिनल नॉलेज. व्हॉट आय हॅव इज द इनपुट अँड इन्फॉर्मेशन विच इज अवेलेबल इन पब्लिक डोमेन. पब्लिक डोमेनवरती जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, आय एम जस्ट ट्राइंग टू लिंक दॅट इन्फॉर्मेशन फॉर युअर इंटरप्रिटेशन. चांगले की वाईट तुम्ही करायचे. डिमॉनिटायझेशन देशात पहिल्यांदा नाही झालं. तुम्ही पेपरमध्ये बातमी बघितली असेल की डिमॉनिटायझेशन दुसरे म्हणून सांगतात. Once it was in 1978, 1000 rupees and 5000 rupees they were demonetized. पण तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटचा जर तुम्ही अभ्यास केला, वेबसाईटवरती याच्यावरती एक दोन आर्टिकल्स आहेत, स्पीचेस आहेत. स्पीचेस सेगमेंट जर का बघितले तुमच्या लक्षात येईल. दिस इज थर्ड डिमॉनिटायझेशन. पहिलं डिमॉनिटायझेशन रिझर्व्ह बँक सुरू झाली 1935 ला. 34 ला ऍक्ट झाला, 35 ला सुरू झाली. पहिलं डिमॉनिटायझेशन 1946 ला झालं, 1946. पण तुमच्याकडे मीडिया प्रेझेंट करते की सेकंड डिमॉनिटायझेशन. इट इज नॉट सो. पूर्वी झालेल्या डिमॉनिटायझेशनचा सर्वसाधारण लोकांवरती परिणाम झाला नाही. याचे कारण काय आहे? 78 साली मला असं वाटतं मी 10वी किंवा 11वी असेल, सर्वसामान्य 1000ची लोक बघितलीच नव्हती. त्यामुळे त्यावेळेला झालेल्या डिमॉनिटायझेशन मला काही आठवतच नाही काय परिणाम जनतेवर झाला आहे. लोकसंख्या पण 60 कोटी 60-70 कोटीच्या घरात होती. आत्ताच्या डिमॉनिटायझेशनला असा एकही सर्वसामान्य माणूस तुम्हाला दिसत नाही की ज्याने 500 आणि 1000ची नोट हाताळली नाही. म्हणजे 125 कोटी देशामध्ये एकही माणूस असा नाही की ज्याला 1000ची नोट किंवा 500ची नोट हाताळलेली नाही. आणि मी ह्याचं वर्णन मला जे दिसते ते करतो की असं की आपल्या सगळ्यांना क्रिकेट आवडतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ 11 प्लेयर्स and 2 referees, 2 umpires, and 70,000 people sit in the stadium. डिमॉनिटायझेशनचं उदाहरण जेव्हा घ्यायचं बघतो आणि आत्ताचं जे प्रमोशन किंवा गोंधळ बघतो त्यावेळेला मी असं म्हणतो की ही जी 11 माणसं आहेत खेळणारी, ही स्टेडियममध्ये आली आणि आपण सगळे ग्राउंडवर उतरलो होतो. 11 माणसं आली स्टेडियममध्ये खेळणारी आणि प्रेक्षक सगळे ग्राउंडवर आले. काय होईल? तुम्ही खेळूच शकणार नाही ऑब्व्हियसली. म्हणजे जोपर्यंत आपण आपापल्या जागा घेणार नाहीये, आपल्या ज्या स्टेडियम मधल्या जागा त्या घेणार नाही, तोपर्यंत ते सुधारणार नाही. आणि तर का आपल्याला आपल्या जागा घ्यायच्या असतील तर याचे कॉज आणि इफेक्ट ह्याचा आपल्याला विचार इंडिपेंडेंटली ऑब्जेक्टिव्हली करायला पाहिजे. डॉक्टर रघुराम राजन हे ज्यावेळेला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत, व्हेरी ब्रिलियंट मॅन. याचं कारण असं आहे की 2008चा सबप्राईम मॉर्गेज 2005 मध्ये प्रेडिक्ट केलं होतं. आणि तुम्ही जर कोणी बघितलं नसेल तर इनसाइड जॉब नावाचा एक इंग्लिश मूवी आहे विच इज बॅन्ड इन USA. अमेरिकेमध्ये त्या मूवीवरती बॅन आहे. तुम्हाला जर कधी मूवी पाहिजे तर मी माझ्याकडे आहे, मी तुम्हाला देईन. त्या मूवीमध्ये फेडरल रिझर्व्ह पासून जेवढे बिग बँकर्स अमेरिकेमध्ये होते त्या सगळ्यांनी कशा चुका केल्या याचं चित्र आहे. आणि आपण जे अमेरिकेतल्या सबप्राईम मॉर्गेज म्हणतो ऍक्च्युअली त्याची सुरुवात 2003 साली आयसलंडमध्ये झाली ओव्हर स्पेंडिंगची. मी हे उदाहरण तुम्हाला एका गोष्टी करतो की डॉक्टर राजन यांचे डिमॉनिटायझेशन बद्दलचे विचार त्यांनी जानेवारी 2016 मध्ये ज्यावेळेला ते गव्हर्नर होते त्यावेळेला IIT गुवाहाटीला एक स्पीच दिलं होतं. आणि त्या स्पीचमध्ये त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं होतं. आणि हे त्यांचं गुवाहाटीचं स्पीच RBIच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, म्हणजे केव्हाही बघू शकता. हे त्यांचं मत त्याच्याबद्दल असं होतं की दिस इज अ व्हेरी ब्लंट इन्स्ट्रुमेंट आणि हे इफेक्टिव्ह नाही आहे. जगभरामध्ये डिमॉनिटायझेशनच्या संदर्भामध्ये 22 देशांनी डिमॉनिटायझेशन केलं आणि त्या 22 देशांमध्ये एकच मोठा देश होता रशिया. 89 रशिया डिसइंटिग्रेट झाला.
91 साली म्हणजे युक्रेन झालं, उझबेकिस्तान झाले, सगळे बाहेर पडले. 91ला 90-91 सुमारास हाय व्हॅल्यू रुबल वॉज डिमॉनिटाइज्ड अँड फॉर 3 years रशिया वेंट इनटू ह्यूज रिसेशन. बाकीचे जे 21 देश आहेत ते छोटे आहेत, म्यानमार आहे, घाना आहे, ऑल स्मॉल कंट्रीज. पण त्या सगळ्या कंट्रीजला आफ्टर डिमॉनिटायझेशन ऑल कंट्रीज वेंट इनटू रिसेशन. मालाला उठाव नाही, एव्हरीथिंग स्लो, ग्रोथ स्लोज, एव्हरीथिंग स्लोज. आणि त्यामुळे डिमॉनिटायझेशन इज अ व्हेरी ब्लंट इन्स्ट्रुमेंट अँड वी शुड नॉट एंटरटेन. हिज व्ह्यू he had expressed in January 2016. ह्याचं कारण असं आहे की इलेक्शनच्या आधी 2014च्या लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी डॉक्टर सुब्बाराव ज्यावेळेला गव्हर्नर होते त्यावेळेला डिमॉनिटायझेशन बद्दलचे आर्टिकल रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरती आहेत. तुम्ही जर का सर्चमध्ये गेला तर तुम्हाला ती मिळते. काँग्रेस गव्हर्नमेंटनी पण डिमॉनिटायझेशनचा विचार केला होता. इफेक्टिव्हली तो पुढे येऊ शकला नाही. इफेक्टिव्हली तो पुढे येऊ शकला. आता इफेक्टिव्हली कसा आला याच्याबद्दल पण आपण थोडंसं बघूया. आपल्याकडे एक जी गोष्ट अशी आहे की 8 तारखेला पंतप्रधानांनी अनाउन्समेंट केली डिमॉनिटायझेशन झालं. तो याच्या मागे मोठी प्रक्रिया होती. ती प्रक्रिया मला कशी समजली किंवा मला कशी माहिती आहे, फर्स्ट टाइम मला कशी माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. डॉक्टर विनायक गोविलकर, तुम्ही नाव ऐकलं असेल, अर्थतज्ञ प्रसिद्ध, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे बजेटचे आर्थिक सल्लागार आहेत. आणि नरेंद्र मोदींना इकॉनॉमिकली ॲडवाइस करणारी जी 15 माणसं आहेत त्या 15 माणसांपैकी एक डॉक्टर गोविलकर आहे. इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टरेट आहे, नाशिकला राहतात. आय हॅपन टू बी विथ हिम फॉर 3-4 hours. मध्यंतरी एक बँकेचा जो अवॉर्डचा फंक्शन झालं होतं त्याच्यामध्ये ही वॉज देअर. त्यांनी हे सगळं इनपुट जे दिलं आहे ते त्यांच्या इनपुटबद्दल मी तुम्हाला शेअर करतोय. या संदर्भात माझ्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस काही नाही आहेत, परंतु हे कॉरोना म्हणून लिंक होते म्हणून मी तुमच्याकडे मांडले. जानेवारीमध्ये जेव्हा डॉक्टर राजन यांनी डिमॉनिटायझेशनबद्दल निगेटिव्ह ओपिनियन दिले त्यावेळेला डिमॉनिटायझेशन का करायला पाहिजे याच्याबद्दल वेगवेगळे प्रवाह टॉप लेवलच्या IAS ऑफिसर्समध्ये चालू होते. अँड डिमॉनिटायझेशन इज नॉट अ करेक्ट इन्स्ट्रुमेंट. गव्हर्नर वॉज ऑफ व्हेरी स्ट्रॉंग ओपिनियन. एप्रिलमध्ये साधारणपणे सेबी इन्चार्ज, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, प्रिन्सिपल सेक्रेटरी, ऑल टॉप पीपल इन द कंट्री मेट on attack on black money, and in that meeting informally the decision of demonetization was informally taken at a bureaucratic level. It was taken at a bureaucratic level and thereafter it was discussed in the cabinet committee meeting also. तुमच्या लक्षात येईल की डॉक्टर राजन पहिल्यांदा मेच्या शेवटी असं म्हणायला लागले की आय एम नॉट इंटरेस्टेड इन एक्सटेन्शन. It was at the end of May, Dr. Rajan was making a statement that I may not continue. लोकांना काही कळत नव्हतं, इतका हुशार माणूस आणि गव्हर्नमेंटकडे कुठे ऑर्ग्युमेंट येतो. हे मी आता लिंक करण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर राजन इज अ पर्सन हू वॉज नॉट इन फेवर ऑफ डिमॉनिटायझेशन. पण दुसरी एक लिंक तुम्ही एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर 3 वर्षाच्या गव्हर्नरशिपमध्ये रिझर्व्ह बँकेची इन्फ्लेशनची जी पॉलिसी होती, ट्रॅजेक्टरी होती, त्याच्याबद्दल अभ्यास करून मांडणी करणं ह्याच्यामध्ये डॉक्टर उर्जित पटेलचा मोठा हात होता. डॉक्टर उर्जित पटेल जे आताचे गव्हर्नर आहेत, ही वॉज अ मॅन बिहाइंड द इन्फ्लेशन ट्रॅजेक्टरी मॅपिंग. रिझर्व्ह बँकेचा रोल वेगळा आहे, गव्हर्नमेंटचा रोल वेगळा आहे. रिझर्व्ह बँकेचं काम आहे की इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. ग्रोथ ही रिझर्व्ह बँकेची जबाबदारी नाही. ॲज सिम्पल एज दॅट. ग्रोथ ही जबाबदारी गव्हर्नमेंटची आहे. सो गव्हर्नमेंट हॅज टू प्लॅन हाऊ द ग्रोथ विल टेक प्लेस. That is not the role of Reserve Bank of India. Reserve Bank of India, the role is to keep the vehicle of economy on track where it ends. आता आपण थोडंसं मागे पुढे गेले 15 मिनिटं, मी तुम्हाला थोडं पुढे गेले आणि थोडं मागे घेऊन जाईल. पण या लिंकेजेस मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण हे चित्र जे अदरवाईज मीडियामध्ये येत नाही ते तुम्हाला थोडंसं स्पष्ट होईल एवढाच माझा उद्देश आहे. दुसरा माझा उद्देश नाही याच्यामध्ये काही. आय एम नॉट अगेन्स्ट एनीवन.
I am in favor of whatever decision taken by the regulatory authorities. I am supposed to implement. I do that. As a banker, I am trying to present it to you कि current scenario काय आहे. Obviously, Dr. Governor Rajan यांची term संपली. In the meantime, Dr. Rajan had approved the design of new 2000 rupees and 500 rupees notes in February 16. He had approved the design. ह्याचं कारण आपल्या देशामध्ये बोगस करन्सी किती आहे? कोणी म्हणते 20%, कोणी म्हणतं 30%. पण ह्याच्यावरती ऍक्च्युली सिव्हिलिटीचा एक रिपोर्ट आहे डिसेंबर 15चा. And they are forecasting in that it is anywhere between 23% to 30% of the parallel economy. बरोबर आहे? म्हणजे ते एस्टिमेट देत आहे. It cannot be measured. आपण जो शब्द सातत्याने वापर करतो ना, ब्लॅक मनी, there is no black money, boss. There is either money which is accounted or money which is not accounted. That's all. माझ्याकडे काळा पैसा आहे, माझ्याकडे 1000ची नोट आहे. आता चालत नाही सोडून द्या, पण त्यावेळेला ती चालत होती. हे ब्लॅक मनी ॲज अ कन्सेप्ट इज अ पॉप्युलर कन्सेप्ट. इन रिअल टर्म्स इट इज अकाउंटेड मनी अँड अनअकाउंटेड मनी. आता या सगळ्या विषयावरती ऑलरेडी 2000 रुपीज नोट अँड 5000 रुपीज नोट्स डिझाईन्स वेअर approved. Printing had not started. Designs were cleared by cabinet committee. Designs were cleared by Reserve Bank ने स्पेशल कमिटी अपॉइंट केली होती. त्यांनी ते सगळे डिझाईन्स केले. कारण ते त्यांना पुन्हा रिपीट कॉपी होणार नाही हा विषय करायला पाहिजे होता. हे विषय करणं खूप गरजेचं होतं. दुसरी एक घटना अशी या सुमारास दिसून जी होती ती अशी की साधारणपणे ऑक्टोबरच्या 7 किंवा 8 तारखेला रिझर्व्ह बँकेच्या नवीन गव्हर्नरनी पदभार सांभाळल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे बोर्ड आहे, त्या बोर्डाची पहिली मीटिंग RTI ऍक्ट रिझर्व्ह बँकेला लागू आणि त्यांच्या बोर्डाचे जे मिनिट्स आहेत ना ते साधारणपणे 2 किंवा 3 आठवड्याच्या वेबसाईटवर येतात. तुमच्या माझ्या रवी माणसं ती मिनिट्स कधीच बघत कधीच वाचत, कारण ते आपल्यावरती परिणाम करणार नसतात असंच आपण समजून जातो. साधारणपणे 7-8 ऑक्टोबरला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाने असं ठरवलं की आपण डिमॉनिटायझेशन ऑफ 500 and 2000 रुपीज हाय व्हॅल्यू नोट्स, शब्द व्हॅल्यू वापरले, हाय व्हॅल्यू नोट शुड बी डिमॉनिटाइज्ड, आणि त्याचं रेकमेंडेशन त्यांनी गव्हर्नमेंटकडे केलं. आता त्याचं रेकमेंडेशन गव्हर्नमेंटकडे केल्यानंतर ऑब्व्हियसली इट वेंट टू डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, देन कॅबिनेट कमिटी अँड इट वॉज अप्रूव्ड. दिस ऑल हॅपन्ड इन ऑक्टोबर. ऑक्टोबरला हे झाल्यानंतर खरं तर ट्रॅजेक्टरी प्लॅन काय होता, बजेट प्रिएम्प्ट करायचं 1 फेब्रुवारीला आणि जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये साधारणपणे डिमॉनिटायझेशन करायचं. ह्याचं कारण 2000 आणि 500च्या नोटा ॲडिक्वेट नंबर ऑफ नोट्स प्रिंट रेडी करणे, प्रिंट करून रेडी करणे होता जानेवारी डेट. पण आपल्या सगळ्यांना आता एक ज्ञान आलं असेल की या डिमॉनिटायझेशन नंतर भारतीय लोकांची प्रतिभा किती जागृत झाली. आपण सगळे प्रतिभावान लोक आहोत आणि व्हॉट्सअपवरती येणाऱ्या अनेक गमती ज्या आहेत त्या भयंकर स्वरूपाच्या आहेत. कृपया व्हॉट्सअपवरच्या कुठल्याही बातमीमध्ये लक्षात विश्वास ठेवू नका अनलेस द सोर्स इज कोटेड. पण ऑक्टोबरमध्येच साधारणपणे 15-20 ऑक्टोबरच्या सुमारास 2000च्या नोटेचं चित्र देशभरात फिरलं. बऱ्याच लोकांना माहिती असेल किंवा बऱ्याच लोकांचं ते व्हॉट्सअपला असेल, 2000च्या नोटेचं चित्र फिरलं. आपण सगळ्याच्या सण काय विचार करत होतो, बहुतेक 2000चे नोट रिझर्व्ह बँक आणते बरं का. So we were not thinking otherwise. We were looking at it, yes, 2000 rupees note is coming up. इथे गव्हर्नमेंटची निजक रिॲक्शन झाली. जर का म्हैसूरच्या नोट फॅक्टरीमधनं हे चित्र जर का लीक झालं तर एंटायर गेम प्लॅन जो 10 लोकांनाच माहिती होता, इन्क्लुडिंग गव्हर्नर अँड वन ऑफ द डेप्युटी गव्हर्नर्स, 2 people were in the know. त्या 10-12 लोकांच्या, तुम्ही जर का इकॉनॉमिक टाइम्सची कुठली साईड बघितली 10 लोकांची नावं आहेत, कुठल्या 10 लोकांना माहिती होतं ते.
त्या सगळ्यांचा फिअर फॅक्टर असा क्रिएट झाला की हे जर का लीक झालं the very purpose of this will be defeated and therefore there was a preemptive move. आणि 8 नोव्हेंबरला हा डिसिजन अनाउन्स झाला. हा डिसिजन ज्यावेळेला अनाउन्स झाला ते सहकारी बँकांच्या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँकेचं काय म्हणणं आहे किंवा गव्हर्नमेंटचं काय म्हणणं आहे ह्याचा जर का नीट विचार केला त्या घटनांमध्ये तुमच्या कानावरही अनेक गोष्टी आलेल्या आहेत. त्यांनी इथे उल्लेख करणं बरोबर नाही आहे. ह्याचं कारण असं की माझ्याकडे कुठे पुरावे नाही. अनेक सहकारी बँकेने खूप छान उद्योग केले त्या विषयामध्ये. मोदीचं भाषण संपल्या शेटर ओपन केले, सर्व बॅग डिलीट केले, नोटा बंदी केल्या. त्यांचे लक्षात येत नाही की चिदंबरम आणि आधीच्या गव्हर्नमेंटने 2-3 गोष्टी सुरू केल्या. त्या कुठल्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत? चिदंबरमनी मला असं आठवतं की साधारणपणे 2009च्या सुमारास 9 किंवा 10च्या सुमारास असं एक स्टेटमेंट केलं होतं कि तुम जो कर रहे हो ना आई एम गोइंग टू ट्रॅक इट. आणि बँकांना सेक्शन 133 खाली जी इन्फॉर्मेशन मागायला लागायची 2 लाखाच्या इंटरेस्ट ह्याच्यावरती त्याच्यामध्ये सगळं ट्रॅकिंग त्यांनी पॅन कनेक्टेड केलं होतं. देअर आफ्टर ती टेक्नॉलॉजी खूप मूव्ह झाल्यानंतर तुम्ही आज तुमच्या बँकेमध्ये काय ट्रान्झॅक्शन करताय त्या इन्कम टॅक्सच्या याला स्क्रीनवर येत आहेत. ट्रान्झॅक्शन पॅन लिंकला म्हणजे आता मला एसबीआय सुद्धा बदलायचे असतील तर मी 10 बँकांमध्ये भरले असतील तर काय रिझर्व्ह बँकेला कळणार नाही असं होणार नाही. तुमच्या पॅनला तुम किती जगह पैसा भरा हो उसको दिखने वाला. एक लक्षात घ्या तुमचे जे जेन्युइन पैसे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला चिंताच करण्याची गरज नाही. पण या नोटाबंदीच्या काळामध्ये आपल्या बऱ्याच लोकांना आपल्या सगळ्या जुन्या मित्रांची नातेवाईकांची आठवण झालेली आहे आणि ते सगळे वेगवेगळ्या पद्धतीने हा विषय करतात. गमतीचा भाग जरी सोडला या विषयामध्ये तरी डिमॉनिटायझेशन ज्यावेळेला झालं त्यावेळेला लॉजिस्टिक्स कसे होते आणि काय होते. एक लॉजिस्टिक मी सांगतो. 30 ऑक्टोबरला रिझर्व्ह बँकेचा जो डेटा पब्लिश होतो त्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल 17 लाख कोटी करन्सीमध्ये सर्क्युलेशन. हे तो आकडा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि पैकी 86% नोटा त्या 500 आणि 1000च्या आहेत. त्याची व्हॅल्यू 14 लाख कोटीच्या घरात होते. 7 डिसेंबरला 8 डिसेंबरला बँकांकडे 500 आणि 1000च्या नोटा होत्या 70,000 कोटी. कारण बँकांची एक दिवस बँक का बंद केली होती? धंदे करण्याकरता बंद नव्हती केली, करन्सी फ्रीज करण्याकरता फॉर कॅल्क्युलेशन पर्पज. की तुमच्याकडे हाय डिनोमिनेशन व्हॅल्यूज किती आहे आणि तुमचं जीजीआयडीचं सॉफ्टवेअर आहे. आत्ता जी काही बँकिंगमध्ये सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये हे जीजीआयडीचं बऱ्याच बँकांमध्ये असलेलं सॉफ्टवेअर आहे. एक लक्षात घ्या एव्हरी सॉफ्टवेअर keeps the trail of transactions which you do. You may not know this, but it keeps a trail. And with that trail, if any bank has made or played in the server and database, it can always be detected at a subsequent date, subsequent time. आता या 14 लाख कोटी नोटा कॅन्सल झाल्यानंतर 70,000 कोटी नोटा बँकांकडे आहे, रांग लागली आणि लोकांनी पैसे भरले. परवाच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये गांधी साहेबांनी असं सांगितलं डेप्युटी गव्हर्नर की आमच्याकडे 11,85,000 कोटी नोटा 500 आणि 1000च्या परत आल्या. दुसऱ्या दिवशी अरुंधती रॉयचं स्टेटमेंट होतं की हा रिझर्व्ह बँकेचा आकडा चुकला आहे. खरा आकडा रिझर्व्ह बँकेने काढता आला. आता ही गल्लत कशाला झाली? साधी गोष्ट. आमच्याकडे 600 कोटी रुपये लोकांनी भरले आमच्या 45 दुकानांवर. आम्ही काय केलं? आम्ही आमच्याकडे भरलेले पैसे स्टेट बँकेत भरले, IDBI भरले, ICICI मध्ये भरले, काही बँकेत भरले. आम्ही या प्रायव्हेट सेक्टर बँकांकरता कल्याण जनता इज अ क्लायंट आणि ॲज अ क्लायंट आम्ही भरले. आमच्याकडे 700 कोटी आले ते आम्ही रिझर्व्ह बँकेला कळवले. ह्या लोकांनी आम्ही त्यांच्याकडे भरलेले ते रिझर्व्ह बँकेला कळवले. म्हणजे रिझर्व्ह बँकेचा 11,85,000 कोटीचा जो आकडा आहे त्याच्यामध्ये गल्लत आहे, कदाचित डबल अकाउंटिंग आहे. पण आपण एक प्रिझ्यूम करूया की 11,85,000 कोटी ट्रू आहे, म्हणजे 12 लाख कोटी खरं आला. 14 लाख कोटीपैकी 12 लाख कोटी जर का डिसेंबरचे 7 किंवा 8 तारखेपर्यंत येत असतील तर आता यायची बाकी किती राहिले? फक्त 2 लाख कोटी. पण ते काय येत नाहीये? ते येत नाही ना.
म्हणजे आता एक आर्ग्युमेंट असं केलं जातंय की हे 2 लाख कोटी जर का बँकेत आले तर डीमॉनिटायझेशनचा जो निर्णय घेतला होता तो फुकट गेला. अपेक्षा काय आहे? ब्लॅक मनी काढायचं आहे ना. अपेक्षा अशी आहे की ब्लॅक मनी काढायला पाहिजे. पण नुसता ब्लॅक मनी काढणं हा एवढा एक उद्देश नाहीये. तर फेक मनी काढणं. एक पॅराग्राफ रिझर्व्ह बँकेने दिला आहे की आत्ता ज्या 500 आणि 1000च्या नोटा केल्या आहेत त्या इतक्या बेमालूमपणे ॲक्युरेट आहेत की रिझर्व्ह बँकेला देखील ओळखता येणार नाही इतकी त्याची ॲक्युरेसी आहे. आणि म्हणून या कॅन्सल करायला पाहिजे. म्हणजे खरी नोट कुठली, खोटी नोट कुठली हे ओळखता येणं अवघड झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे कॅन्सलेशन करायला पाहिजे. फेक नोटा सर्क्युलेशन मध्ये किती आहे ज्याला पार्लर म्हणता येईल याचा अंदाजच नाही. आणि ह्याचं जर का चित्र तुम्ही मांडायचा प्रयत्न केला तर असं तुमच्या लक्षात येईल की 22 किंवा 23% जर का फेक नोटा असतील तर साधारणपणे 4 ते 5 लाख कोटीचे फेक नोटा सर्क्युलेशन मध्ये ज्या कदाचित आता बँकिंग चॅनलमध्ये येणार नाही. 14 लाख नोटांचा जो इश्यू आहे तो रिझर्व्ह बँकेच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये आहे. 2 लाख कोटी नोटा ज्या अजून यायच्या बाकी जे 30 डिसेंबर मध्ये येणं अभिप्रेत आहे त्या आल्या तर काय आणि नाही आल्या तर काय अशी 2 चित्र आता निर्माण झाली. कारण आता सीझन गेलं ना. इट्स ऑलमोस्ट ओव्हर 4 वीक्स. मग 4 लाख नोटा ज्या बोगस म्हणून सर्क्युलेशन मध्ये आहेत त्या कदाचित येणार नाही आणि ह्या 2 लाख कोटी नोटा जेन्युइनली येतील. या 2 लाख कोटी नोटांमध्ये फेक नोट्स येतील.